नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TET 2016मध्ये आलेला हा प्रश्न आपण आज अभ्यासणार आहोत. तर पहा, खालीलपैकी कोणती संख्या 33ने विभाज्य नाही? तर म्हणजे याच्यातलं आपल्याला फक्त काय करायचं आहे की 11ची कसोटी इथं आपण वापरायची आहे आणि 11ने कोणती संख्या विभाज्य नाही आहे ती बघायची आहे. कारण यात पर्यायापैकी 3 विभाज्य आहेत आणि 1 नाही. तर या ठिकाणी आपण 11ची कसोटी वापरू शकता आणि कसोटी काय आहे की समस्थानावरील अंक आणि विषम स्थानावरील अंक यांची वजाबाकी जर 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्याला 11ने निशेष भाग जातो. तर या ठिकाणी पहा, 2, 1 आणि 3 हे काय आहेत? विषम स्थानावरील अंक आहेत आणि 3, 1 आणि 2 हे समस्थानावरील अंक आहेत. आता आपण यांची बेरीज करून घेऊयात. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. काय आली बेरीज? विषम स्थानावरची 6. त्यानंतर समस्थानावरची बघूया. 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. 6 आणि यांची वजाबाकी आली 0. म्हणजे या संख्येला 11ने निशेष भाग जातो, म्हणजे 33नेही जातो. त्यानंतर पहा, या ठिकाणी विषम स्थानावरचे अंक आहेत 2, 8 आणि 4. या ठिकाणी पहा, 2 आणि 8 झाले 10, 10 आणि 4 झाले 14. समस्थानावरील 4 आणि 8 12, 12 आणि 2 14. म्हणजे या ठिकाणी पण 14 वजा 14 बरोबर 0 आले, म्हणून यालाही 33ने भाग जाऊ शकतो. त्यानंतर पुढील संख्या पाहूया. 6, 3 आणि 7 यांची बेरीज पहा. 6 आणि 3 9, 9 आणि 7 16. त्यानंतर हे 5, 16 वजा 5 बरोबर किती आले? 11. 11च्या पटीत आले तर काय म्हटले? त्याला 11ने निशेष भाग जाऊ शकतो. म्हणजे ह्याही संख्येला इथं 33ने निशेष भाग जाणार आहे. त्यानंतर इथं पहा, 1 8 8 16, 16 आणि 7 21 आणि इथं 0 अधिक 1 21 वजा 1 बरोबर 20. म्हणजे या ठिकाणी हा आपला पर्याय येणार आहे. इथं काय होणार आहे? 33ने भाग जाणार नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी आपला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारच्या गणिताचा तुम्हाला मित्रांनो सराव करायचा आहे. तुम्हाला सर्व विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही जर प्रश्नपत्रिका थ्रू जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा खूप अभ्यास होणार आहे. तर जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही कलेक्ट करा आणि त्याचा सराव करा. थँक्यू.